नेनेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग केलेली आहे, म्हणजे 3 महिन्यापूर्वी जॉईनिंग केलेले आहेत. ऑगस्ट मध्ये कोणी जॉईनिंग केली आहे, कोणी ऑक्टोबर मध्ये, कोणी सप्टेंबर मध्ये जॉईनिंग केलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे 3 महिने शिल्लक राहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, कारण आपलं जे प्रशिक्षण असणार आहे ते 6 महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे. म्हणजे कोणत्याही विभागात जरी तुम्ही काम करत असणार आहात तरी पण आपल्याला नियमित होण्याचे चान्सेस कमी आहे आणि तुमचा कालावधी वाढवून देण्याचेही चान्सेस कमी आहे. याचं मागचं कारण काय असणार आहे हे आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, हे अपडेट पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. कारण येणारं अपडेट, येणारी एकजूट, येणारा लढा हे आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपण लढणार आहोत आणि प्रत्यक्ष सुद्धा लढणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात घ्यायचं आहे की जे विद्यार्थी 3 महिने झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत आणि 3 महिने त्यांचे शिल्लक राहिलेले आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या मागण्या रास्त मागण्या आहेत. एक, मानधन वाढवून देणं किंवा विद्यावेतन वाढवून देणं. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपलं कालावधी वाढवून देणं. नंतर नियमितचा प्रश्न. ह्या संपूर्ण गोष्टी आपल्या प्रश्न आहेत, आपल्या समस्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपल्याला माहिती आहे की जे विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत ते विद्यार्थ्यांचा कालावधी हा GR मध्ये किंवा जो शासन निर्णय त्यामध्ये 6 महिन्याचा लिहिलेला आहे. मग 6 महिन्यानंतर काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आहे, एक प्रमाणपत्र मिळणार आहे की आपण यात कौशल्य प्राप्त केलं, यात प्रावीण्य प्राप्त केलं आणि त्या कौशल्याच्या आधारावर जिथे कुठे तुमच्या समोर जागा निघणार आहेत किंवा वॅकन्सी असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मात्र त्यात अर्ज करू शकता आणि नियमितसाठी अर्ज करून तुम्ही नियमित वेतनाची जी काही नोकरी असणार ते निवड तुमची होईल विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून ठेवलेली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांना अजून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये त्यांना कोणतंही आस्थापना दिलेले नाही, कोणतंही काम दिलेलं नाही, कोणताही शिक्षण विभाग दिलेला नाही, ऑपरेटर मिळालेला नाही, मग ते विद्यार्थी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करत असतात किंवा फोन करत असतात की सर आम्ही नोंदणी केलेली आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत जॉब मिळाला नाही. त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की हे जे 6 महिने काम करणारे जे विद्यार्थी असणार आहेत, हे 6 महिने विद्यार्थी गेल्यानंतर यांचे 3 महिने गेल्यानंतर आपली त्या ठिकाणी निवड होणार आहे. कारण हे डिपार्टमेंट काही बंद होणार नाही, कोण शिक्षण विभाग असेल, पंचायत समिती, हे डिपार्टमेंट बंद होणार नाही आणि यावरती असणारा कामाचा जो व्याप आहे तो पण कमी होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही विचार न करता, काळजी न करता हे लक्षात घ्यायचं आहे यांचे 6 महिने जसे संपतील तशी तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. फक्त तुम्ही जे काही नोंदणी केलेली आहे त्याचा जो अर्ज आहे, PDF स्वरूपातला अर्ज असेल, तुम्हाला जो नंबर मिळाला असेल, म्हणजे एक अप्लिकेशन ID चा नंबर मिळाला असेल, तो नंबर तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे. तुम्हाला लॉगिन ID, पासवर्ड, म्हणजे तुम्हाला मग कोणत्या विभागामध्ये काम करायचं आहे, ऑपरेटर म्हणून काम करायचं आहे की तुम्ही इतर ठिकाणी शिक्षण विभागात DED BED झाले असेल, CTET TET पास असाल तर तुम्हाला शिक्षण विभागात काम करायचं आहे, शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर अशा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी न करता 6 महिन्यानंतर, म्हणजे हे 6 महिने गेल्यानंतर तुम्हाला ते काम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे कोणीही काळजी करू नका, कारण हे जे 6 महिने करणारे काम आहेत हे विद्यार्थ्यांचं पुन्हा या ठिकाणी निवड होणार नाही आणि कधीही त्यांना मिळणार नाही. कारण एकदा काम केलेल्या व्यक्तीचं किंवा विद्यार्थ्याचं किंवा उमेदवाराचं जे काही युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांचं जे अकाउंट आहे किंवा कामाचं अकाउंट नंतर त्यांचं जे हे आहे खातं आहे ते फ्रीज करण्यात येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात तो कोणत्या ठिकाणी जाईल तरी त्याने एकदा लाभ घेतला आहे म्हणून तो एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जर काम करतो म्हणाल तर त्याला ते काम मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण अकाउंट नंबर आणि त्याचा अकाउंट नंबर जरी वेगळा असला तरी आधार कार्डशी लिंक असल्यामुळे त्यांचं जे अकाउंट आहे ते फ्रीज करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही, हे पण लक्षात घ्यायचं आहे. जे विद्यार्थी असं वाटत असेल त्यांच्या डोक्यात की आम्ही इथं या महिन्यात, म्हणजे या 6 महिन्यात आम्ही एका जिल्ह्यात काम केलं आणि दुसऱ्याकडे जाऊन आम्ही काम करतो, तर हे त्यांनी डोक्यातून काढून घ्यायचं आहे की त्यांना पुन्हा ते काम मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 6 महिने प्रशिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना काम मिळणार नाही. म्हणजे प्रशिक्षण झाल्यानंतर नियमितसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, पण पुन्हा 6 महिन्याची निवड होईल हे डोक्यातनं काढायचं आहे. कारण जे नवीन विद्यार्थी असणार आहे, कारण बेरोजगार खूप जास्त बेरोजगार आहे, आपला बेरोजगारीचा दर खूप जास्त असल्यामुळे ही जी योजना आहे ही योजना विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारासाठी, बेरोजगारांसाठी खूप लाभदायक आहे. त्यांना त्या पद्धतीने 6 महिन्यात जे काही मानधन मिळणार आहे ते त्यांच्या आर्थिक जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कामात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीचा ह्या जो व्हिडिओ बनवला आहे आपण की जे विद्यार्थी नोंदणी केलेले आहे त्यांचं काय, तर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना हे 6 महिने किंवा हे आता 3 महिने संपलेले आहे, 3 महिन्यानंतर नक्कीच तुम्हाला
जॉईनिंग मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही फक्त 3 महिने वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. त्यानंतर मात्र आपल्याला वाटेल त्या डिपार्टमेंटमध्ये आपण 6 महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी पुन्हा तुमची निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हा जो व्हिडिओ बनवलेला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि जे खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर जॉईन व्हा. कारण ज्यामुळे तुम्हाला या सर्व प्रश्नांची लढा जो असणार आहे आपल्या नियमितीचा आणि अंशकालीन विद्यार्थ्यांचा जो GR आहे त्या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठीच्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.